परत एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपली चॅनल इंडियन मॉम ऑफ रायो जपणामध्ये. तर आत्ता वाजलेले आहे सकाळचे 7:45 आणि आम्ही जसं विचार केलेला होता की 7:30 आणि 7:30 ते 7:45च्या दरम्यान आम्हाला निघायचं आहे. सो आम्ही सगळे आता रेडी झालेलो आहोत आणि या हॉटेलमध्ये ॲक्च्युली आम्ही राहिलेलो. तर आत्ता आम्ही निघालेलो आहोत आणि इकडे बघा आपलं श्रेयान, इकडे इरानिया. सो काल आम्ही इथे जो बेड बनवला होता त्याचा आता नॉर्मल करून घेतलेला आहे. सो तिन्ही मुलं सोबत राहतीलच आणि त्यांना जेव्हा झोपेल तेव्हा ते छान आरामात इथे सुद्धा झोपू शकतात, कारण सामान भरपूर आहे आपल्याकडे. तुम्हाला दिसत असेल मागे सगळं टोप्यांची बॅग बघ कशी दिसते. टोप्या, हा यामध्ये आम्ही मला वाटतं 2022 मध्ये रियादवरनं काही टोप्या घेतल्या होत्या, त्या सुद्धा घेऊन आलोय. आणि तुम्ही इथे तुम्हाला प्रकाश जाणवत असेल. सो इथलं सुद्धा टेम्परेचर 46-47 आहे. आणि आत्ता आम्ही निघालेलो आहोत ब्रेकफास्ट करण्याकरिता. सो ब्रेकफास्ट करणार आणि त्यानंतर आम्ही जाणार आहोत खूप छान अशा ठिकाणी. तुम्हाला सुद्धा तिथे घेऊन जाणार आहोत. आणि इरानिया तुम्हाला कसं वाटलं बेटा हॉटेल? छान वाटलं. श्रेयन तुला कसं वाटलेलं? एक नंबर. ओके देन चल. सो आम्ही आता इथे नाश्ता करण्याकरता थांबलेलो आहोत. ये बेटा दारात ठेव. आणि मुलांना इतकी भूक लागली की त्यांनी लगेच पॅकेट्स ओपन केले. निया थांबा. आणि माझ्या इराणीचा तुम्हाला एकदा पूर्ण लुक दाखवते. ऍक्च्युली बॅकग्राऊंड इतकं व्यवस्थित नाहीये पण हे बघा. चला निघूया. चलो चला चला. तर आम्हाला नाश्त्यामध्ये छान असं डोसा मिळाला. डोसा, चटणी आणि सांबारसुद्धा. आणि आम्ही मस्त पोट भरून नाश्ता केला, कारण आज दिवसभर आमचं ट्रॅव्हलिंगसुद्धा होतं त्यामुळे. तर अशा प्रकारे नाश्ता केला आणि आम्ही पुढच्या प्रवासाला सुद्धा लागलो. तर जस्ट आता आमचा नाश्ता झाला आहे आणि मस्त साऊथ इंडियन डिशेस होता. आणि थोडा मी पॅकसुद्धा करून घेतला आहे, कारण मुलांना अर्ध्या वाटेत भूक लागू शकते, कारण एकदा आपला रन सुरू झाला ना की बऱ्याच वाटेमध्ये असे शॉप्स नाहीत म्हणून. आणि इकडे आपले पिल्लू बसलेले आहेत. तसलंच आम्ही आता चाललेलो आहोत वाभा क्रेटरला. आता हे वाभा क्रेटर एक्झॅक्टली आहे काय हे तुम्हाला तिथे गेल्यावरच कळेल, पण बरेच लोक जेव्हा इथे येतात तेव्हा नक्कीच तिथे व्हिजिट करतात. सो आपण चाललेलो आहोत आणि सारंगी आता इकडे मुलांसाठी आणलेलं आहे छान असं मिल्क आणलंय. मिल्क की लबाण आहे? लबाण आणलेलं आहे. लबाण म्हणजे एक ताक असतं आणि ते स्ट्रॉबेरी फ्लेवरचं आहे, त्यामुळे लस्सी सारखं. सो हे आहे स्ट्रॉबेरी लबान. आणि हा बघा श्रेयान. दादा आता ओपन करू नको, कारण आत्ताच नाश्ता केलाय. नको, मी देणार सगळ्यांना. सो मुलांसाठी. आणि आज आम्ही त्यांना दूध न देता लबान दिलेलं आहे.
सो बराच वेळ ड्राईव्ह केल्यानंतर जस्ट आम्ही एक हॉल्ट घेतलाय पेट्रोल पंपवर आणि तिथे काय झालं की एक दादा आले, त्यांनी सगळ्यांना अशा पाण्याच्या बॉटल्स दिल्या आहेत आणि जवळजवळ 6 ते 7 पाण्याच्या बॉटल्स आहेत आणि अगदी गार आहे आणि या फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर जोही ते गाडी पार्क करतोय ना त्यांना ते फ्रीमध्ये हे सगळ्या पाण्याच्या बॉटल्स देत आहे. त्याही गार, कारण बाहेरचं वातावरण इतकं जास्त गरम आहे की सगळ्यांना पाणी लागणारच आणि बऱ्याचदा असं होतं की अवेलेबल नसतं. म्हणजे तसं तर बकाला म्हणजे शॉप असला की आपण घेऊ शकतो, पण इथे तेही गरज पडलेली नाही, कारण जोही इथे थांबतोय त्यांना ते स्वतःहून आवर्जून म्हणतात की तुम्ही पाण्याच्या बॉटल्स घ्या, कारण बाहेर फार ऊन आहे. तर हे बघून खूप छान वाटलं. आणि इकडे आपली नियाची मस्त एक झोप झाली आहे, हो ना निया? नियाला आळस येतोय उन्हाचा. आणि आता जे आपण जाणलो आहोत ते आहे वाभा क्रेटर. ते झालं असं की इथे मदिनाचाच तो पार्ट आहे वाभा. सो तिथे ॲक्च्युली ज्वालामुखीचा उगम झाला होता आणि त्यामुळे जे इथले जे पहाड आहे ते सुद्धा दिसायला पहाडासारखे नसून, म्हणजे ते पहाड वाटतच नाही. ॲक्च्युली ते असं वाटतं ना की डांबर असतं ना आपल्या इकडे, जे गरम झाल्यानंतर जेव्हा ते थंड होतं तर त्याचा आकार कसा असतो तशा प्रकारचं इथलं जरा पहाड आहेत. सो आम्ही मग तेच विचार करत होतो की हे असं थोडं वेगळं का वाटतंय. तर नंतर मी बघितलं, जरा हिस्ट्री वाचली, तेव्हा कळलं की इथे ज्वालामुखीचा उगम झाला होता, म्हणजे 2-3 ठिकाणी झालेला. सो तो आहे त्या स्पॉटला आपण जाणार आहोत की आता ती जागा ॲक्च्युली कशी झालेली आहे. म्हणजे जवळजवळ 100 ते 150 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. सो आज ती जागा कशी आहे हे बघण्याकरता आपण जाणार आहोत. आणि इथे ते जागा बघण्याकरता सगळे येतात, म्हणजे आवर्जून येतात, कारण आपण टीव्हीत बघणं किंवा असं बघणं वेगळं आणि स्वतः जाऊन बघणं खूप वेगळं. सो म्हणून मग आम्ही आता तिथे चाललेलो आहोत. आणि श्रियान बघा श्रियान तुझी झोप झाली ना? येस. आणि श्रियान ॲक्च्युली इतकी गरमी, त्यात मला असं वाटतं की छान निवांत बसावं. आणि श्रियान आता मोठा झालाय, पण श्रियानला अजूनही आईच पाहिजे असते. सो तो माझ्याकडे येऊन बसतो आता सतत, हो ना? तर चला आत्ता निघूया. आणि आपल्याला जो आपला फायनल डेस्टिनेशन असणार आहे तर ते आहे अजून 650 किलोमीटर. सो त्याला पोहोचायला आपल्याला तर रात्रच होणार, पण आता वाभाला पोहोचायला किती वेळ आहे हे लगेच कळेलच, कारण सारंग मला सांगतील आता की किती आपण अंतर पार केलंय आणि अजून किती रिमेनिंग आहे ते. चला. सो आता मी परत एकदा हॉल्ट घेतलाय आणि मुलांना जरा वॉशरूमला वगैरे जायचं होतं, सो त्यांना तिकडे घेऊन गेली. आणि इकडे परत एकदा पेट्रोल भरायचं आहे. आणि इथनं जवळजवळ 203 किलोमीटर आहे वाभा. आणि त्यानंतर तैफ, कारण आमचं जो फायनल डेस्टिनेशन आहे ते आहे तैफ. पण त्यापूर्वी आम्हाला वाभाला जायचं आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की काय रिझन आहे ते आणि तिथे काय असणार आहे ते. सो इकडे बघा आपला श्रियान आणि निया आणि इरा गाडीमध्ये झोपलेली आहे. इकडे आपली गाडी आहे. सो दिस इज. आणि तैफला जाणार, त्यानंतर रात्री ॲक्च्युली आम्ही तर रेस्ट करणार आहोत तिथे. काही असा प्लॅन नाही, पण जर आम्ही वेळेपूर्वी पोहोचलो सो मग आम्ही तिथल्या मार्केटमध्ये जाऊ. पण ते पण डिपेंड आहे की आम्ही जर वेळेत पोहोचलो तर, कारण काल इव्हिनिंगला आम्ही बघितलेलं रियादला अत्यंत गर्दी, पूर्ण रश होता रस्त्याने आणि खूप ट्रॅफिक होतं. जर तसं आज झालं तर मग आम्हाला जाता येणार नाही, पण बघूया आपण काय होतं तर. आणि इकडे बघू, तर चला निघूया आता. फायनली आम्ही पोहोचलो आहोत वाभा क्रेटरला. आणि तुम्ही इथे बघू शकता आम्ही अगदी वर आलेलो आहोत आणि इथनं आपल्याला वाभा क्रेटर बघायला मिळेल. सो सध्याची त्याची स्थिती कशी आहे आणि तुम्ही इथे बघू शकता बरेच पर्यटकसुद्धा आलेले आहेत बघण्याकरता. आणि नंतर आम्हाला इथे गेल्यावर कळालं की आमच्या कंपाऊंडचे सुद्धा काही फॅमिलीज इथे आले होते. सो हे आहे वाभा क्रेटर.
क्रेटरचा एक्झॅक्ट व्ह्यू बघण्याकरिता आपण जाणार आहोत इथे, आणि इथे जाण्याकरिता आपल्याला कारचा उपयोग करावा लागेल कारण तो फार अंतरावर आहे. सो आपण जाऊया आता तिथे. सो इथनं आम्ही आता 4 व्हील ड्राईव्ह करतोय, ऑफ रोडिंग कारण तुम्ही इथला रस्ता बघू शकता इथलं कसं आहे, आणि आम्हाला तिथे जाऊन बघायचं आहे एक्झॅक्ट व्ह्यू कसा आहे तो. सो आम्ही इथं चाललोय. कसं वाटतंय? मजा येते? काय का खाली नाही वर. फायनली आम्ही इथे पोहोचलेलो आहोत. सो इथं ना हा फायनल व्ह्यू दिसतो. हा सिरियसली भारी. थोडं मीठ घेऊन जाशील तर जाशीलच. मी परवा ते ट्रिप ॲडवायझरवर वाचलं, ते त्याच्यात व्हॉल्केनिक गॅसेस काहीतरी वेगळा प्रकार गॅसेस येतात म्हणून, त्यामुळे त्याच्या खाली गेलं ना की विश्वास नाही. तर तुम्हाला हे क्रेटर कसं वाटलं मला एकदा नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आम्ही आता चाललेलो आहोत तैफला. सो इथे ना निया आणि श्रियान छान झोपी गेले आणि इरा मस्त एकटी खेळते. तर तुम्हाला मी तर दाखवते की ती किती छान खेळते ते. आणि आम्ही आता निघालोय आणि तुम्ही इथे बघू शकता सँडस्टॉर्म आलंय आणि समोर काहीच दिसत नव्हतं, त्यामुळे रस्त्याच्या कडेला आम्ही आमच्या गाड्या लावल्या. इकडे पण दिसेल तुम्हाला बघा. सँडस्टॉर्म पण, आणि समोरचं काही दिसत पण नाहीये. तर तुम्ही इथे बघितलं की सँडस्टॉर्म आलाय, सोबतीला पाऊस सुद्धा आलेला आहे, आणि त्यामुळे समोरची जी काच आहे यावर पावसाचं पाणी आणि सँडस्टॉर्ममुळे आलेली धूळ ही एकत्र झालेली आहे, त्यामुळे समोरचं काहीही दिसेनासं झालंय. ऑलरेडी इतका सँडस्टॉर्म आहे ना की आमच्या समोरची गाडी आहे आमच्या फ्रेंड्सची, त्यांना सुद्धा काही दिसत नाहीये. सो आम्ही त्यांना ॲक्च्युली फॉलो करतोय. सो त्या बॅकलाईटमुळे आम्हाला जरा काही दिसतंय की कुठल्या साईडला आम्हाला वळायचं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता जो वेग आहे सँडस्टॉर्मचा तो खूप जास्त आहे, आणि ही इतक्या जोरात आपल्या गाडीवर धडकते की अक्षरशः गाडीचा पेंटसुद्धा निघतो. इतकी फास्ट असते ही सँडस्टॉर्मची धूळ, आणि खूप वेगाने वाहते. खरं तर पावसाचा सुद्धा आनंद घेता आला, हे खूप छान वाटलं. पण आज सकाळपासून वातावरण खूप वेगवेगळं आहे. सकाळची जी आमची जर्नी सुरू झाली तेव्हा जे तापमान होतं ते 46 होतं. आफ्टर दॅट दुपारपर्यंत ते 49 पर्यंत पोहोचलेलं, आणि मध्यंतरी आम्हाला पाऊससुद्धा भेटलेला. आणि आता बघू शकता तुम्ही की इथे धूळसुद्धा आहे. आणि मला तुम्हाला हे दाखवायचं की तुम्ही एकदा आकाशात बघू शकता की जे अगदी शुभ्र नभ होतं, म्हणजे आपण बघू शकतो शुभ्र होतं अगदी, कारण पाऊस आला म्हणजे सगळं क्लीन होतं. पण या सँडस्टॉर्ममुळे अगदी सगळं धूळ झालेलं आहे. मी तुम्हाला साईडच्या काचातनं सुद्धा दाखवते आहे की तुम्ही इथं बघू शकता की ही जे नभ आहे हे आकाश किती घाण झालं आहे ते.
सो असा भयंकर हा सँडस्टॉर्मचा प्रकार इथे असतो आणि हा बऱ्याचदा होत असतो आणि आमच्या जुबेलला तर होतच असतो, पण हा बाबा साईडला सुद्धा आम्ही बघितलेला आहे आणि इथे असं लिहिलेलं आहे की इथनं एक नदीसुद्धा वाहतं, पण आम्हाला माहिती नव्हतं की इथे एक नदीसुद्धा आहे. पण जर इथे जास्त पाऊस झाला तर इथली नदी ओव्हरफ्लोसुद्धा होते. सो आम्ही समोर जाऊन बघू की आम्हाला ते मिळणार की नाही, कारण पाऊस इथे नेहमीच येतो असं या लोकांचं म्हणणं आहे. आणि मी जस्ट आता सर्चसुद्धा केले आणि इथे परत ही जी धूळ येते, हा जो सँडस्टॉर्मचा वारा आहे हा थांबतच नाही आहे. त्यामुळे आम्हाला साईडला गाडी घेऊन जरा वेळ हॉल्ट घ्यावा लागेल असं आम्हाला वाटतं आहे आता. सो फायनली सँडस्टॉर्म थांबलेला आहे आणि परत एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे. आणि पाऊस आल्यामुळे काय झालं की जितकी काही धूळ होती ती सगळी नाहीशी झालेली आहे आणि आता क्लिअर कट आम्हाला रस्ता जो आहे हा दिसतो आहे. तरीसुद्धा आम्ही जेव्हा खिडकीतनं साईडला बघितलं तेव्हा लक्षात आलं की अजूनही जरा जे सँड पार्टिकल्स आहेत ते दिसतातच आहे आणि त्यामुळे तुम्हाला साईडला दिसेल हे बघा किती धूळ आहे ती अजूनही हवेत, फार धूळ आहे. पण चला, पाऊस आल्यामुळे आपली जी जर्नी आहे ती परत एकदा स्टार्ट झालेली आहे आणि खूप छान वाटतंय पावसाचा आनंदसुद्धा घेताना. सो फायनली सँडस्टॉर्म, पाऊस, ऊन या सगळ्यांसोबतचा आमचा प्रवास इथे संपलेला आहे आणि आम्ही पोहोचलेलो आहोत तैफ येथे. सो हे आम्ही हॉटेलमध्ये आता चेक इन करणार. आम्ही जस्ट आता लॉबीमध्ये सगळे बसलेलो आहोत आणि तुम्ही इथे मुलं बघू शकता मस्त खेळतात आहे. तर जस्ट आम्ही चेक इन केलं आणि आम्ही इथे घेतलेलं आहे अपार्टमेंट. सो आम्ही दोन्ही फॅमिली इथे सोबत राहणार आहोत. इकडे आहे छान असं छोटंसं किचन. सो मॉर्निंगला जर आपल्याला असं वाटलं चहा कॉफी, सो छान इथे चहा कॉफीसुद्धा बनवू शकतो. सो इथे आहे छान असं किचन. त्यानंतर इथे 2 बेडरूम्स आहेत. सो एक त्यांच्या फॅमिलीने घेतलेली बेडरूम आहे. सो ही एक छान अशी छोटीशी बेडरूम आहे आणि दुसऱ्या साईडला अजून एक बेडरूम आहे जी आम्ही घेतलेली आहे. सो ही आमची बेडरूम आहे आणि आज मस्त इथे निवांत आराम करणार, कारण तुम्हालाही माहिती आहे दिवसभर हा कंटिन्यू प्रवास झालेला आहे. आणि चला, आजचा ब्लॉग इथे सेंड करते. आशा करते आजचा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.